राज्यामध्ये सरकार प्रचारासाठी फिरतंय, पण मंत्री शेतकऱ्यांमध्ये बसत नाही। निवडणुकीत पैशांचा पाऊस आहे, प्रचारात सत्तेचा माज आहे। उद्धव ठाकरेंची सरकारवर जहरी टीका। भाजपची युती म्हणजे वापरा आणि फेका, उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर निशाणा। नाशिक मधल्या साधुग्रामसाठी तपोवनातली झाडं नष्ट केली जाणार, कुंभमेळ्याला विरोध नाही, झाडं तोडण्याला विरोध, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे, भाजपचं हिंदुत्व म्हणजे थोतांड, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। परळी नगरपालिका निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंची रॅली, परळीमध्ये मुंडे बहीण भाऊ प्रचाराच्या मैदानात महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन। विचारधारेवरील युती कायम राहील, युतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। ठाण्यामधल्या मशाल मोर्चाला मनसेचा पाठिंबा, ठाणेकरांना फायदा होत नसेल तर मंत्रीपद काय कामाचं, अविनाश जाधव यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला। ही निवडणूक सर्वांचं भविष्य ठरवणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। भूलथापा देणारे भरपूर सापडतील, रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। घोषित झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती। नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणेच। जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आता 21 जानेवारीला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 1 वर्ष पुढे ढकला, ओबीसी आरक्षणाला हात लावू नका, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी। काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुर्दे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, ईव्हीएम वरची निवडणूक रद्द करण्याची गुर्देंची होती मागणी। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले अडचणीमध्ये येण्याची शक्यता, महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, राज्य निवडणूक आयोगानं दिले चौकशीचे आदेश। खातील त्यांचं मटण पण दाबतील आपलं बटण, शिंदेंचा पॅटर्न वापरून बिहारमध्ये विजय मिळवला, गुलाबराव पाटील यांचा भाजपवर निशाणा। शंभराव्या साहित्य संमेलनासाठी शिंदे पवारांमध्ये चुरस, एकनाथ शिंदेंना साहित्य संमेलन ठाण्यामध्ये हवंय तर संमेलन पुण्यामध्ये असावं, यासाठी अजित पवारांचा आग्रह। चौकशी समितीचा निकाल येईपर्यंत वाट बघा, कथित सिडको जमीन गैरव्यवहार प्रकरणावर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। रायगडमध्ये महायुतीमध्ये सुनील तटकरेंनी टाकलाय मिठाचा खडा, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा घणाघात, महायुती फोडण्याची एका नेत्याला सुपारी दिल्याचाही दावा। निलेश राणेंचा संताप, माझ्या स्टिंग बाबत अजून कारवाई का नाही। गुंड गजानन मारणेला जामीन मंजूर, गजानन मारणेला विशेष मकोका न्यायालयाचा दिलासा, मुरलीधर मोहोळांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याचं प्रकरण। कोल्हापूरमध्ये खासगी लॅब एजंट मार्फत रुग्णांची आर्थिक लूट, रुग्णालयात मोफत सेवा असतानाही रुग्णांची फसवणूक, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून एजंटचा पर्दाफाश।